रामकृष्ण हरी मंडळी, आपण सर्वच विठ्ठलाचे लाडके भक्त आहोत. संकटात असलो की आपण धावत जाऊन विठ्ठलाला साकडं घालतो. पण कधी शांतपणे विचार केला आहे का की जो पांडुरंग भक्तवत्सल आहे, जो आपल्या भक्तांसाठी युगे न युगे विटेवर उभा आहे, तोच विठ्ठल आपल्या लाडक्या भक्तांची इतकी कठीण परीक्षा का घेतो? संत चोखामेला असोत, जनाबाई असोत किंवा तुकाराम महाराज, विठ्ठलाने प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर का उभे केले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या ऐकल्यावर तुमच्या विठ्ठलाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल आणि डोळ्यातून घळाघळा पाणी येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात लपले आहे तुमच्या प्रत्येक संकटाचे उत्तर. अनेकदा आपण देवाला प्रश्न विचारतो, विठ्ठला, मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्यावरच ही वेल का आली? तू माझीच परीक्षा का घेतोय? पण मंडळी, विठ्ठलाची परीक्षा ही शिक्षा नसते, तर तो एक साक्षात्कार असतो. ज्याप्रमाणे कुंभार मातीचे मडके घडवताना बाहेरून हाताने जोरात थापट मारतो, पण त्याच वेळी आतून दुसऱ्या हाताने त्याला आधारही देत असतो, अगदी तसेच विठ्ठल आपल्या बाबतीत करतो. तो संकटे देतो जेणेकरून आपण अधिक मजबूत व्हावे. विठ्ठल आपली परीक्षा का घेतो याची मुख्य कारण पाहिली तर आपल्याला जाणवेल की सोनं शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी जसे त्याला आगीत टाकावं लागतं, तसेच भक्तीची शुद्धता तेव्हाच कळते जेव्हा संकट काळातही भक्ताच्या मुखातून नामस्मरण सुटत नाही. विठ्ठल कसा परीक्षा घेतो हे समजण्यासाठी संत नामदेव महाराजांचा तो हृदयस्पर्शी प्रसंग आठवा. नामदेव महाराज म्हणजे विठ्ठलाचे असे अनन्य भक्त जे विठ्ठलाशी प्रत्यक्ष बोलायचे, त्याला जेवू घालायचे. एकदा देवाने ठरवलं की नामदेवाच्या भक्तीची परीक्षा घ्यावी. नामदेव महाराज रानात एका झाडाखाली बसून भाकरी खाणार होते. त्यांनी भाकरीचा तुकडा मोडला आणि तेवढ्यात एक भुकेलेलं क्रूश झालेलं कुत्रे तिथे आलं आणि नामदेवाच्या समोरची भाकर तोंडात धरून पळू लागले. कोणत्याही सामान्य माणसाने काय केलं असतं? कदाचित रागाने दगड मारला असता, पण नामदेव महाराज हातात तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे अणवाणी धावू लागले. ते कळवळून ओरडत होते, देवा थांबा, ती भाकर कोरडी आहे, तिला थोडे तूप तर लावू द्या. कोरडी भाकर खाल तर तुमचा मऊशार घशाला त्रास होईल, माझ्या विठ्ठलाला त्रास नको व्हायला. नामदेवांना त्या कुत्र्याची आपला पांडुरंग दिसत होता. ही होती विठ्ठलाची कठीण परीक्षा. जेव्हा नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पायावर डोके टेकवले तेव्हा तिथे प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाला. देवाने नामदेवांना मिठी मारली. विठ्ठलाच्या डोळ्यातही तेव्हा पाणी होते. देवाने विचारले, नामा, तू ओळखलंस मला? नामदेव म्हणाले, देवा, तुम्ही कोणत्याही रूपात आलात तरी तुमचा भक्त तुम्हाला ओळखणार नाही का? आता तुमच्या मनात प्रश्न येईल की हे तर संतांच्या बाबतीत झाले, मग आमच्या सामान्य माणसाच्या आयुष्यातील परीक्षाचे काय? मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला वाटते की देव लांबून मजा बघतोय, पण सत्य काही वेगळंच असतंय. वारकरी संप्रदायातील एक सुंदर विचार आहे. विठ्ठल जेव्हा परीक्षा घेतो तेव्हा तो प्रश्नपत्रिकाही स्वतःच काढतो आणि ती सोडवण्याची शक्तीही भक्ताला स्वतःच देतो. जेव्हा संत चोखामेला यांनी विठ्ठल म्हणून मंदिराबाहेर काढण्यात आले तेव्हा विठ्ठल मंदिरात राहिला नाही, तो स्वतः चोखामेला यांच्यासोबत उन्हात उभा राहिला. जेव्हा जनाबाईंना कामाचा डोंगर असायचा तेव्हा विठ्ठल स्वतः सडा सारवण करायला आणि दळण दळायला यायचा. याच परीक्षेच्या आणि भक्तीच्या वाटेवर चालताना संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठमध्ये खूप मोलाचे संदेश देतात. माऊली म्हणतात, संतांची संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, त्याची पंथी चाळावे सकळ मिले हरी, दुजा मार्ग तरी तोची दुःखी. याचा अर्थ असा की जर आपल्याला त्या श्रीपतीला म्हणजेच विठ्ठलाला प्राप्त करायचे असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गाने म्हणजेच नामस्मरणाने चालावे लागेल. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा विठ्ठल आपल्याला याच नामस्मरणांकडे वळवत असतो. जर आपण भीती आणि चिंतेच्या मार्गाने गेलो तर केवळ दुःखच वाट्याला येईल, पण जर आपण तो मार्ग सोडून सर्व काही विठ्ठलावर सोपवलं तर तो कठीण प्रसंगही सुखाचा होतो. आज आपण विठ्ठलाला फक्त मूर्तीत शोधतो, पण सत्य हे आहे की विठ्ठल कधीच आपल्या भक्ताचा त्याग करत नाही. परीक्षा घेताना तुमच्या सर्वात जवळ असतो. आपण जेव्हा रडत असतो तेव्हा तो आपल्या डोळ्यातून अश्रू होऊन वाहत असतो. त्याला तुमच्या धन दौलतीची भूक नाही, त्याला तुमच्या एका आर्त हाकेची भूक आहे.
ज्या दिवशी तुम्ही मनापासून म्हणाल, पांडुरंगा तुझी जी इच्छा असेल तीच माझी इच्छा, त्या दिवशी तुमची परीक्षा संपलेली असेल आणि विठ्ठलाचा कृपा प्रसाद सुरू झालेला असेल. म्हणून मित्रांनो, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी डगमगू नका. विठ्ठल तुमची परीक्षा घेत असेल तर समजा की त्याला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही संकट पार करा. तो विटेवर उभा राहून फक्त तुमच्या एका हाकेची, एका विठ्ठल नामाची वाट पाहत आहे. तुमच्या आयुष्यातही असा एखादा अनुभव आला असेल जिथे विठ्ठलाने तुमची परीक्षा घेतली पण शेवटी तुम्हाला सावरले, तर तो अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि एकदा मनभावाने म्हणा, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.